सूर्यदेवताची किरण आज या मैदानामध्ये लागलेली आहेत. या सामन्यामध्ये कुठेतरी मी म्हणेन आता गोलंदाजाचा थोडासा अभाव पाहायला मिळेल. पहिला चेंडू पुढे सरसावत मोठा फटका, बॅट आणि बॉलची जुळणी प्रॉपर आणि पहिल्या चेंडूवरती घणाघाती प्रहार झाला. चेंडू निघून गेला सीमारेषेच्या बाहेर. भरत देवलीकरच्या बॅटमधना हा आगास पाहायला मिळाला. मागच्या सामन्याचा पूर्णपणे राग या चेंडूवर काढलेला दिसतोय भरत याने. अगदी वीरेंद्र सहवागच्या अंदाजाने षटकाराने खातं खोललेलं आहे. काय सुंदर फटके सजावट, पुढे सरसावत स्टेप आउट केलं गेलं आणि बँडम मॅकलम याच्या स्टाईल मध्ये हा फटका पाहायला मिळाला. सुंदर चेंडू हाताळण्याचं काम केलं गेलं होतं, त्याहून चांगला फटका पाहायला मिळाला. बघा, आपणास विनंती आहे, MH04 भिवंडीच्या ज्या गाड्या इथे आलेल्या आहेत त्या आपण ग्राउंडच्या शेजारी न लावता एसट्यांच्या मागे जो गेट दिसतोय विकेट किपरच्या मागं तिथे पार्किंग जागा आहे, तिथे आपण पार्क करायची विनंती असेल. बघा, समोरून आम्हाला वॉर्निंग आलेली आहे. समोरचा पोलीस स्टेशन आहे, तिथून वॉर्निंग आलेली आहे. आपण भिवंडीच्या गाड्या ज्या इथे आलेल्या आहेत MH04, आपणास विनंती, आपण रस्त्याच्या बाजूला लावायचं नाहीत. समोर बघा, विकेट किपरच्या मागे मोकळी जागा आहे, त्या समोरच्या बाजूला आपण लवकरात लवकर पार्किंग करायची आहे. धन्यवाद. सभी गाड़ी जो बाहर खड़ी है वो सभी गाड़ी बाहर से निकालने की है और सामने के बाजू लगाने की है. वहां पे ट्रैफिक जाम हो रहा है. जो जो जिसकी गाड़ी है वो वहां से निकालने की है. समोरच्या दिशेमध्ये अजून एक चांगला फटका, चेंडू निघून चालला सीमा पार. हा येतोय चौकार. कारण ही मॅच जी आहे ना पाये संघासाठी डू ऑर डाय की सिच्युएशन वाली मॅच आहे आणि त्या पद्धतीची फलंदाजी आपल्याला भरत देवलीकर यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. एक आक्रमक फलंदाज आहे आणि पूर्णपणे हल्ला चढवलेला आहे आम्ही त्याच्यावर. एकदा स्टेप आउट झालेला फटका आणि अखेरकार भरतच्या खेळी भरत बाद होतोय या चेंडूवरती. सुंदर झेल पाहायला मिळालं. षटक क्रमांक पहिला आपल्याला पाहायला मिळतो आणि 3 चेंडूवरती काय सुंदर प्रहार झाले होते. फलंदाज भरतच्या बॅटमध्ये आले होते, पण अखेरकार चौथ्या चेंडूवरती भरतला बाद करण्यामध्ये अमितला यश आलं. धावसंख्या आपण पाहिली धावफलकावरती 14 झालेली आहे. पाय संघाचा 12 मॅन आमच्याकडे पाठवायचा आहे, विनंती असेल. सामना थांबवायचा आहे, 1 मिनिट. ऑन साइडला जोरदार प्रहार करायचं होतं यावेळेस. यू मिस अँड आय एम डेफिनेटली सांगून देताना गोलंदाज मात्र चांगली गोलंदाजी करतोय. फलंदाज होणार बाद. क्लीन बॉल.
दोन चेंडूवरती दोन विकेट घेण्याचं कार्य आता मात्र मैदानाच्या आतमध्ये केलं जातंय. काय सुंदर गोलंदाजी या दोन चेंडूवरती पाहायला मिळाली. स्टार्टिंग मी म्हणेन फार चुकीची झाली होती गोलंदाज अमित याची. पहिल्या चेंडूवर त्यांनी 6 धावा खर्च केल्या, त्यानंतर चौकार, तिसऱ्या चेंडूवरती पुन्हा चौकार आणि मात्र आता चौथ्या चेंडूवरती आणि 5व्या चेंडूवरती अमितचा वार पाहायला मिळाला. दोन चेंडूवरती दोन विकेट त्याने मिळवल्या आणि अखेरकार आता हॅट्रिक वरती तो पाहायला मिळतोय. कोलवट टप्प्याचा चेंडू बॅटची अतली कडा घेतोय. बिहाइंड विकेट चेंडू ट्रॅव्हल होणार. फटके में नाहीये दम, रंग मिलेंगे कम, एकच धाव मिळेल. षटक क्रमांक पहिलं संपलेलं आहे. अमित याचं धावसंख्येचा आपण पुन्हा विचार केला तर 15 धावा अमितने खर्च केल्या, परंतु पलटवार त्याचं देखील पाहायला मिळाला. धावसंख्या 2 विकेट त्याच्या नावी नक्कीच झाले राजू सर. षटक क्रमांक दुसरं हाताळण्याकरता गोलंदाज गीतेश आला मैदानाच्या आतमध्ये. पूर्ण संघाकडून दुसरं षटक हाताळणार. चांगली स्टार्ट आपल्याला पाहायला मिळते श्री कान्हाई पाये या संघाकडून. विकेट जरी 2 गेल्या तरी रन मात्र चांगले आहेत धावफलकावर. पहिला चेंडू वडव्या बॅटने ऑन साइडला चांगला फटका, त्याहून चांगलं क्षेत्ररक्षण झालं आपल्या संघाकरता. 3 धावा वाचवण्याचं कार्य यावेळेस स्कोअर लेखला झालं. सुंदर फिल्डिंग पाहायला मिळाली, चांगल्या खेळीचा भरणा पाहायला मिळाला. एकच धाव मिळणार. धावसंख्या 16 झालेली आहे. परेश तिथे होता आणि बघा परेशने काय सुंदर क्षेत्ररक्षण केलं. स्वतः संघनायकाने आणि संघनायकाने त्याची जबाबदारी अगदी पूर्णपणे पार पाडलेली आहे. समोरच्या दिशेने ड्राईव्ह करत असताना चेंडू कव्हरला पाठवलं जातं. थोडंसं पंबळ झालं क्षेत्ररक्षण यावेळेस चुकीचं झालं. फलंदाजाने पाहिलं की 2 धावा होण्याची शक्यता आहे आणि अखेरकार 2 धावा इथे पळून काढल्या. पहिली धाव अगदी वेगाने पूर्ण केली आणि दुसरी धाव बघा जलद गतीने पूर्ण झाली. 2 धावा पूर्ण झाल्या. धावसंख्या 18 झालेली आहे. दुसरं षटक मार्गस्थ जितेश आला क्रमांक 2 वरती गोलंदाजी करण्याकरता. फुलटॉस चेंडू ऑन साइडला वेगवान प्रहार झाला. डीप मध्ये प्रोटेक्शन चांगलं झालं. 1 धाव इथे फलंदाजाने पूर्ण केली. दुसरीचा प्रयत्न होतोय पण अखेरकार यष्टी रक्षकाकडे फेकी करण्यामध्ये क्षेत्ररक्षक यशस्वी राहिला. या चेंडूवर देखील 1 धाव पूर्ण झाली. 19 धावा या लागलेल्या आहेत. ही मॅच फार महत्वाची आहे. पाय संघाकरता विजय फार महत्वाचा आहे. हा चेंडू चांगली पाहायला मिळाली. पूर्णपणे फलंदाजाला चकवीत करण्याचा चेंडू हा मात्र गोलंदाज जितेशने टाकला. चांगल्या चेंडूची हाताळणी झाली. 1च धाव इथे मिळेल. धावसंख्या 20 झालेली आहे. या गोलंदाजीची गरज आहे. तसेच वीर तानाजी दापोडे संघ देखील इथे दाखल झालेला आहे. आपलं देखील दमन नगरीमध्ये आम्ही करत आहोत. मनपूर्वक हार्दिक स्वागत. यावेळेस चेंडू हवेमध्ये मिड विकेटला चांगलं क्षेत्ररक्षण झालं. अखेरकार फलंदाजाचा खेळीचा अंत झाला. अजून एक धक्का लागणार टीम श्री कान्हाई पाये संघाला. क्रमांक 5 वरती फलंदाजी करण्याकरता फलंदाज दाखल झाला.
खोलवर टप्प्याचा चेंडू समोरच्या दिशेने चांगला फटका डीप मध्ये प्रोटेक्शन आहे सुंदर क्षेत्ररक्षण झालं अंतिम क्षणी अखेरकार या चेंडूला अडवण्यामध्ये क्षेत्ररक्षकाला यश मिळालं फलंदाज संजयने मात्र 2 धावा पूर्ण केल्या अशा प्रकारे दुसऱ्या षटकाची समाप्ती झाली धावसंख्या आपण पुन्हा पाहिली धावपळगावती लागण्यामध्ये यश आलं 22 धावा 2 वरती 2 चांगलं टार्गेट आहे म्हटलं तर वावगं ठरणार नाही कारण प्रति षटकामागे आपण विचार केला तर 11.00 सरासरी यावेळेस आपल्याला पाहायला मिळले षटक क्रमांक 3 मार्गस्थ गोलंदाजी करण्याकरता परेश आला पूर्ण संघाचा तो संघनायक देखील वेलकम सुस्वागतम दापोडे संघाचं देखील इथे आगमन झाले त्यांचं देखील आपण सुंदर चेंडू अप्रतिम चेंडू पडल्यानंतर आतमध्ये बाजूला वळण घेणारा चेंडू फलंदाजाला चकवणारा चेंडू परेश हाताळतोय तिसरं षटक मार्गस्थ असताना पहिला चेंडू सुंदर टाकला परेशाने यावेळेस बॅटची अतलीकडे लागली डायरेक्ट हिटचा प्रयत्न निशाणा चुकला जातोय एक पूर्ण झाली दुसरीचा प्रयत्न होणार आणि अखेरकार या 2 धावा पूर्ण करण्यामध्ये फलंदाज यशस्वी राहिला एकाचं रूपांतर 2 धावेंमध्ये झालं धावसंख्या 24 झालेली आहे आता हे 2 षटक फार महत्वाचं असेल टीम श्री काणाई पाय संघाकरता प्रति चेंडू मागे चांगल्या धावा त्यांना जोडणं गरजेचं आहे पुढे सरसावत याही वेळेला फटका खेळायचा होता संपर्क व्यवस्थित नाहीये यष्टीरक्षकाने चेंडू चांगल्या प्रकारे गॅदर केला गेला हा चेंडू देखील निर्धावाला काय सुंदर लाईन पाहायला मिळते गोलंदाज परेशी एक चांगलं षटक तो हाताळतोय हा देखील चेंडू चांगला अनदर गुड बॉलिंग जणू काही मागच्या चेंडूचा आपण ऍक्शन रिप्ले पाहतोय की काय चेंडूला वळण देण्यामध्ये यशस्वी राहिला गोलंदाज परेश कर्णधार आहे आणि चोख जबाबदारी सध्या तरी तो बजावतोय यावेळेस संपर्क झाला भरपूर उशिराने बॅटची अतलीकडे लागली एक पूर्ण झाली दुसरीचा प्रयत्न फेकी परेशकडे आली यावेळेस विकेट घेणार का पंचांकडे दाद मागितली जाते आणि अखेरकार पंचांचा सिग्नल नॉट आउट आहेत फिल्डिंग करणाऱ्या क्षेत्ररक्षकाने यावेळेस रिव्ह्यूची मागणी झाली आपण जाऊया तिसऱ्या पंचांकडे आणि रिव्ह्यू जो घेतला होता तो सक्सेस झालेला आहे अखेरकार फलंदाज धावबाच्या स्वरूपामध्ये बाद होणार
संजय आता मात्र आपल्याला डगआउटच्या असलेला पाहायला मिळतोय. अजून एक धक्का लागणार टीम पाय संघाला. विकेट पुन्हा एकदा त्यांची जाणार. धावसंख्या 25 झालेली आहे. तिसरं षटक मार्गस्थ परेशचं आपल्याला पाहायला मिळतोय. काय सुंदर गोलंदाजी या सत्रामध्ये परेश करतोय. धावसंख्या 25 आहे. आडव्या बॅटने समोरच्या दिशेने पुन्हा एकदा ड्राईव्हच्या अंदाजामध्ये फटका पाहायला मिळाला. एक पूर्ण झाली आणि यावेळेला एकावरती समाधान म्हणावं लागेल. षटकाची समाप्ती होते. 3 षटक पूर्ण झाले. धावसंख्या 26 झालेली आहे. चांगलं षटक हाताळलं गोलंदाज परेश याने. यानंतर होणारा सामना जे गोलेश्वर गुंदवली विरोधात वीर तानाजी दापोडे. या षटकानंतर आपण टॉस बॉक्सशी जुळायचं आहे. यानंतर होणारा सामना जय गोलेश्वर गुंदवली विरोधात वीर तानाजी दापोडे. हा झेंडू चांगला पाहायला मिळाला. फलंदाजच्या बॉडी पासून लांब ठेवण्याचे कार्य हे गोलंदाजाने केलं. अखेरकार चौथ्या षटकाचा पहिला चेंडू डॉट आपल्याला पाहायला मिळतोय. धनाजी आला गोलंदाजी करण्याकरता. स्ट्राईकला आपल्याला लखा आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस लखा फास्ट स्ट्रगल करतोय. बॅटची आणि बॉलची जुळणी त्याच्या माध्यमातून व्यवस्थित पाहायला मिळत नाही. पुन्हा एकदा पोलिसर सोबत फटका खेळायचा. आता यावेळेस देखील संपर्क नाहीये. दुसरा चेंडू देखील चांगला पाहायला मिळाला. हा देखील निर्धाव येणार. लखा आता मात्र थोडासा अडचणीमध्ये आहे. यावेळेस त्याला फटका खेळणं गरजेचं आहे. धावसंख्या थांबलेली आहे. 26 धावा. पुन्हा एकदा चांगला चेंडू. सुपर बॉलिंग. एक्सलंट डिलिव्हरी. पडल्यानंतर चेंडू झपकन आतमध्ये घुसला. फलंदाच्या रडार मध्ये आला नाहीये. आणि अखेरकार तिसरा चेंडू लक्का डॉट होताना पाहायला मिळतोय. कुलवट टप्प्याचा चेंडू हलक्या हाताने दिशा दाखवली. शॉट में नाहीये दम. रन मिलेंगे कम. एकच धाव. धावसंख्या 27 झालेली आहे. षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे. आणि गोलंदाजी करण्यात धनाजी आलाय. काय सुंदर गोलंदाजी केली. सध्याच्या घडीला पाहिलं 4 चेंडू त्यांनी टाकले आणि एकच धाव खर्च केली. इकॉनॉमी गोलंदाजी, कंजूस भरी गोलंदाजी. ऑन साइडला जोरदार प्रहार झाला. बॅटची ओतली कडा. चेंडू कार्पेटला घासत निघून चालला स्कोअर लेगच्या दिशेने. एक पूर्ण झाली. दुसरीचा प्रयत्न होणार आणि अखेरकार दुसऱ्या धावेमध्ये फलंदाज धावबादच्या स्वरूपामध्ये पुन्हा एकदा बाद होताना पाहायला मिळतोय. धक्का लागणार. विकेट मिळणार. पहिल्या षटकामध्ये 15 धावा आल्या होत्या. मात्र त्यानंतर आपल्याला श्री कान्हाई या संघाची पडझड पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. मागच्या वर्षीचा रनरअप संघ आहे. मात्र आता कुठेतरी स्पर्धेमध्ये स्ट्रगल करत असताना धावसंख्या आपण पाहिली तर फक्त आणि फक्त 28. पहिल्या षटकामध्ये 15 आल्या होत्या. असं वाटत होतं की करंट जर रन रेट आपल्याला जर पाहायला 60 धावांच्या पुढे जातोय की काय. मात्र त्यानंतर टिचून मार आपल्याला पाहायला मिळाला. धनाजी पुन्हा एकदा
चेंडू येथे काटप्याच्या सहाय्याने मिड विकेट मध्ये एकच धाव मिळेल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, अवसान घातकी आणि तिथे फलंदाज अजून एक बाद. तर अशा प्रकारे पहिला डाव समाप्त झालेला आहे. पहिला डाव श्री कानाई पाय संघाने साकारला. धावसंख्या उभारता आली फक्त आणि फक्त 29 धावा. आता मात्र येणारे 24 चेंडू आणि 30 धावांची गरज असेल टीम गावदेवी पूर्णा या संघाकरता. आपण जाऊया टॉसच्या दिशेने. जय गोळेश्वर गुंदवली विरोधात वीर तानाजी दापोडे दोन्ही संघाने आपण टॉस बॉक्सशी जुळायचं आहे. दोन्ही संघाचे संघनायक आपण थोडी त्याचे दापोडे संघाचा संघनायक आलेला आहे. गुंदवली संघाचा संघनायक आपण देखील यायचं आहे प्लीज. प्रकाशजी म्हात्रे साहेब यांना मी विनंती करतो, सर डावरे साहेबांना देखील विनंती करतो आपण देखील यायचं आहे. अजून एक चांगला सामना प्रेक्षकांच्या भेटीला गुंदवली विरोधात दापोडे. दापोडे संघाचा हा पहिला सामना आहे. तर गुंदवली संघाने विजयाची नोंद केलेली आहे. थोडी संघनायक आलेले आहेत. दोघांना पुन्हा एकदा शुभेच्छा द्यायची आहेत. मी टॉस करण्याकरता पुन्हा एकदा डावरे साहेबांना विनंती करतो आपण टॉस कोण बोलेल? दापोडे संघाचा संघनायक टॉस बोलणार आहे. आपण टॉस करायचा आहे. छापा असा कौल आहे आणि काटा आलेला आहे. मी व्यासपीठावर विनंती करतो पुन्हा एकदा आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. टॉस जिंकलेला आहे आणि पहिला सामना देखील जिंकलेला आहे. या सामन्यामध्ये तुम्हाला पुन्हा एकदा तडजोड करणं गरजेचं आहे. कॉन्फिडन्स वाढलेला असणार निर्णय समोर एक चांगला संघ आहे. यावेळेस पुन्हा एकदा गोलंदाजाकडनं किती अपेक्षा असतील? खूप अपेक्षा आहेत. कमीत कमी जेवढ्या धावा 30% करून ना तेवढ्या धावा रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही. पहिल्या सामन्यात मी खेळलेले आहेत. ग्राउंडचा अंदाज आलेला आहे. यावेळेस कशा प्रकारचा अंदाज घेऊन पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये उतरणार? वातावरणाचा अंदाज आम्ही. धन्यवाद. विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. दरम्यान नाणेफेकी गमावलेले फलंदाजी करायची आहे. कोणत्याकडनं भरपूर अपेक्षा असतील? सर्वांकडून 100% देण्याची अपेक्षा. किती धावा मारण्याचा प्रयत्न सर्व फलंदाज करतील? 40+. आपण इथे आलात, ग्राउंडची पाहणी केली, स्पर्धा एन्जॉय करतायत. स्पर्धेबद्दल तुम्ही काय सांगाल? दरवर्षी खूप चांगलं आयोजन असते मास्टर 40+. त्याच्याबद्दल काही बोलायचे शब्दच नाही. धन्यवाद. विजयासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. दरम्यान नाणेफेकी इथे संपन्न झालेली आहे. गुंदवली संघाने नाणेफेकी जिंकलेली आहे आणि सर्वप्रथम गोलंदाजी स्वीकारलेली आहे. आपण जाऊया कॉमेंट्री कक्षाकडे. धन्यवाद. थँक्यू सो मच. पहिला चेंडू पॉवर प्लेच्या षटकामधील ब्लाइंड स्विंग करण्याचा प्रयत्न. चेंडू खाली राहिला होता. पूर्णपणे फलंदाजाला बीट केलेला आहे. गोलंदाज विश्वनाथ पहिले षटक हाताळतोय. सलामीची जोडी खेळपट्टीवर बजरंग आणि धनाजी. 30 धावांचं लक्ष आहे. 24 चेंडू आणि 30 धावा. पुन्हा एकदा सज्ज होतोय बॉलिंग मार्कवर विश्वनाथ.
बॅकफुट पंच, चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवलाय. 4 धावांसाठी चौकार. गुड शॉट. काय फटका केला होता, जबरदस्त हा फटका. चौकारांशी खातं खोलतोय धनाजी. अतिशय सुंदर आपल्याला तिथे फटका पाहायला मिळाला. नवाब आजमगड वीरेंद्र सहवागची आठवण करून देणारा फटका धनाजी याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. विश्वनाथ पुन्हा एकदा सज्ज होतोय. फुलटॉस चेंडू डाव्या एसटीवरचा पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय. 1+1 2 धावा जोडल्या जातील धावफलकावर. धावसंख्या 6. स्क्वेअर चेंडू होता. हाय फुलटॉस चेंडू टाकला आणि निश्चितच आता यानंतरचा चेंडू असेल फ्री हिट बॉल. फ्री हिट वर सुवर्ण संधी आहे बजरंगला मोठा फटका खेळण्याची. राईट आर्म राऊंड द विकेट. फुलटॉस पुन्हा एकदा आपण समाचार घेता आलेला नाही. लोअर फुलटॉस होता हा चेंडू. मेजवानी होती फलंदाजासाठी. लॉलीपॉप डिलिव्हरी. चेंडू निर्धाव. धावा कायम धावफलकावर 6. विश्वनाथ पुन्हा एकदा सज्ज होते बॉलिंग मार्कवर. राईट आर्म राऊंड द स्टंप. चेंडूला स्विंग केले आहे. मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. आउट ऑफ द पार्क. षटकार. चांगला प्रयत्न केला होता जितू याने झेल घेण्यासाठी, पण त्याच्या आवाक्याच्या बाहेरचा हा झेल चेंडू मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर जाऊन धडकला. षटकार. षटकाराने आता धावसंख्या झपाट्याने वाढते धावफलकावर 12. बिनबाद 12. जबरदस्त सुरुवात आहे पॉवर प्लेच्या षटकामध्ये. षटकार बजरंग खातं खोलतोय आणि आता मात्र हा झेल कॉट अँड बोल्ड स्वतः विश्वनाथ टिपतोय आणि अशा प्रकारे पहिला हादरा गावदेवी पूर्ण संघाला 12 धावांवर. पहिले यश मिळून देते विश्वनाथ आपल्या संघासाठी. आजच्या 4थ्या दिवसामधील हा 3रा सामना, विद्यमान सामना श्री कान्हाई माता पाये आणि श्री गावदेवी पूर्ण या 2 संघांमधील. 30 धावांचं माफक लक्ष आहे. 24 चेंडू आणि 30 धावा या लक्ष्याचा पाठलाग करताना गावदेवी पूर्ण. न्यू बॅटर अविनाश नंबर ॲट 3 क्रमांक 3 वर खेळण्यासाठी. अविनाश एक विस्फोटक आणि झंझावती बॅटर आहे. श्री कान्हाई माता पाये संघासाठी खूप महत्वाचा सामना, कारण ते पहिला सामना लॉस झालेले आहेत. कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांना हा सामना जिंकावाच लागेल. या उलट गावदेवी पूर्ण संघ पहिला सामना खेळताना दमन स्पर्धा 2024 मध्ये चांगली कामगिरी त्यांची बघायला मिळते. चेंडूला पुल केलेला आहे. पुल अँड पॉवरफुल झन्नाटेदार षटकार. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या आता झपाट्याने पुढे जाताना धावफलकावर 18 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर सुरुवात लाजवाब झालेली आहे. जशी सुरुवात हवी होती तीच सुरुवात करून देताना गावदेवी पूर्ण संघातील हे फलंदाज धनाजी आणि अविनाशने आल्या आल्या विश्वनाथचं षटकारांशी स्वागत केले, वेलकम केलेलं आहे. 18 धावा धावफलकावर. धनाजी 5 धावांवर खेळतो. 3 चेंडूंचा सामना केला. बजरंग बाद झाला, ज्याने एक षटकार लगावला. 6 धावांचं त्याने 1-2 दिलं. अविनाशने 1 चेंडू फेस केलेला आहे, त्याने देखील एक षटकार लगावलेला आहे. बारा धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. सोपं समीकरण 3 षटक आणि 12 धावा. 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 12 धावा बनवाव्या लागतील. इथून जादुई गोलंदाजी करावी लागेल, चमत्कार करावा लागेल पाये संघाला विजय मिळवण्यासाठी. अन्यथा त्यांचं आव्हान या स्पर्धेमधून संपुष्टात येणार.
दुसऱ्या षटकासाठी बॉलिंग मार्कवर चंद्रकांत. सामोर जाईल बॅटर धनाजी. चांगली सुरुवात आहे गावदेवी पूर्ण या संघाची. स्वीपच्या अंदाजाने फटका खेळण्याचा प्रयत्न, जोरदार अपील केला होता, पंचांनी अपील फेटाळून लावला. त्यावर एक धाव सहज पूर्ण करते. लेग बाईटचा इशारा येतोय. अवांतर धाव धावफलकावर जोडली जाईल. सिंगलने धावसंख्या पुढे जाणार 19. एक एक धाव इथे रोखावी लागेल, थांबवावी लागेल. ती श्री कान्हाई माता पायी या संघाला ह्या उलट सुरुवात झकात झालेली आहे. गावदेवी पूर्ण या संघाचे फ्लिकच्या अंदाजाने फटका केलेला आहे. क्षेत्ररक्षक दक्ष चेंडूला उचलणार, फेकणार, वेल होती. अविनाश याच्याकडे एक धाव कंप्लीट करण्याची. धाव संख्या आता पुढे जाणार धावफलकावर 20 या आकड्यावर. 10 धावांची अजून आवश्यकता. दमदार खेळ बघायला मिळतोय गावदेवी पूर्ण संघाचा या पहिल्या सामन्यामध्ये. चेंडूला मात्र तटवलेला आहे क्षेत्ररक्षक दक्ष. चांगले क्षेत्ररक्षण. फक्त एकच धाव मिळेल धनाजीला. धाव संख्या 21. ठाऊक आहे की लक्ष काही इतकं मोठं नाही. त्या अनुषंगाने खेळ सादर करताना दोन खेळाडू खेळपट्टीवर. चांगली रणनीती बघायला मिळते. जोरदार अपील केला होता पायचीचा, पंचाने अपील फेटाळून लावला. लेग बाईटचा इशारा येतोय. एक धाव जोडली जाईल. 22 धावा. धावा येऊत कशा येऊत, धावा येणे अत्यंत गरजेचं आहे गावदेवी पूर्ण संघाचा आपण जर विचार केला तर. 22 धावा, 8 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. 2 गुणांची कमाई, 2 पॉइंट मिळवण्यासाठी ही जबरदस्त चुरस सुरू आहे. मैदानाच्या आतमध्ये अत्यंत चांगला चेंडू टाकला. फलंदाजाला रीड करून प्ले अँड मिस अंदाधुंद बॅट चालवली होती. फिरकी गोलंदाज पुन्हा एकदा चंद्रकांत. चिप केलेल्या चेंडूला, चेंडू त्याला मिड विकेटला. एक धाव पूर्ण करतोय. फक्त एकच धावेवर संतुष्ट. धाव संख्या वाढते 23. 2 षटकांच्या अखेरीस 23 धावा धावफलकावर. या षटकामध्ये काय गोलंदाजी केली. पाच धावा फक्त खर्च केल्या. खूप जबरदस्त गोलंदाजी केली चंद्रकांत याने. विजयासाठी 7 धावांची आवश्यकता. 2 षटक, 12 चेंडू, 7 धावा ह्या बनवाव्या लागतील विजय साजरा करण्यासाठी, विजयी सलामी देण्यासाठी गावदेवी पूर्ण संघाला. विजय रथ मात्र निश्चितच गावदेवी पूर्ण हा संघ पूर्ण करणार की नाही. तिसऱ्या षटकासाठी बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. योगेश तिसऱ्या षटकासाठी 12 चेंडू 7 धावा. चेंडूला ऑन साइडला टर्न केलेला आहे. चेंडू दोन्ही पायांच्या मधून फरार झाला होता, पण फिल्डिंग लाजवाब झाली. बघा वयाची मला तर वाटते 50 वर्ष निश्चितच पूर्ण केलेली आहेत त्या खेळाडूने असं वाटते. बघितल्यानंतर त्या खेळाडूला एक धाव कंप्लीट केली. धावसंख्या आता पुढे जाणार धावफलकावर 24. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळलेला आहे. फाईन लेगला क्षेत्ररक्षक दक्ष होता 38 सर्कल मध्ये. धावसंख्या 25. 5 धावांची आवश्यकता. विनिंग शॉट. विजयी धावा कोणाच्या बॅट मधून येतील. पुन्हा एकदा सज्ज होते बॉलिंग मार्कवर योगेश. चेंडूला बॅकफुटवर जात असताना कट केलेला स्क्वेअर ऑफ द विकेट. एकच धाव मिळेल. सिंगलने धावसंख्या आता पुढे जाणार धावफलकावर 26. 4 धावांची आवश्यकता. स्टेप आउट झाला होता बॅटर. फलंदाज होईल बाद. अविनाशच्या खेळीचा अंत. पाहूया रिप्ले मध्ये. फलंदाज
स्टेप आउट झाला एसटी रक्षक तिथे दक्ष होता. पुन्हा एकदा दुसऱ्या अँगल मधून आपण पाहूया. हे पाहू शकता तुम्ही स्टंपिंग बाद केलेल्या एसटी चित केलेल्या. अविनाश याला दुसरा बॅटर बाद होते. धावा धावफलकावर 26 धावांची आवश्यकता. न्यू बॅटर जितेश मैदानाच्या आतमध्ये जातोय क्रमांक 4 वर खेळण्यासाठी. आठ चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा योगेश चेंडूला टर्न केलेल्या ऑन साइडला एकच धाव मिळेल. 3 धावांची आवश्यकता असेल आता इथून सामना जिंकण्यासाठी. सोपं समीकरण 7 चेंडू 3 धावा. खूपच निराशाजनक कामगिरी बघायला मिळते श्री कान्हाई माता पाये या संघाची. मागील सीझन मध्ये जो परफॉर्मन्स केला होता तो परफॉर्मन्स बघायला मिळत नाही. विनिंग शॉट विजयी षटकार धनाजीच्या बॅट मधून. याच बरोबर गावदेवी पूर्ण या संघाने हा सामना जिंकलेला आहे. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. हार्ड लक टफ लक श्री कान्हाई माता पाये. सामनावीर खेळाडू आहे धनाजी ज्याने अफलातून कामगिरी केली या सामन्यामध्ये. गोलंदाजी करताना फक्त 3 धावा दिल्या स्लॉग ओव्हर मध्ये आणि महत्वपूर्ण 13 धावांची नाबाद खेळी साकारणारा धनाजी ठरले या सामन्यामधील सामनावीर खेळाडू.